आज 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या 79व्या स्वतंत्र दिवसानिमित्त सर्व देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। आज देशाच्या 79व्या स्वतंत्र दिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले। त्यानंतर आपल्या देशाच्या तिरंग्याचे ध्वजारोहण भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर समता सैनिक दलाच्या ब्रास बँड पथकाने सुस्वर वाद्याच्या तालावर समता सैनिक दलाने यावेळी शिस्तबद्ध मानवंदना दिली। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. भंडारे, ट्रस्टी डॉक्टर हरीश रावलिया इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर समता सैनिक दलाच्या ब्रास बँड पथकाच्या सुस्वर वाद्याच्या तालावर समता सैनिक दलाच्या जवानांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड काढून अशोक स्तंभ व भीमज्योतीला मानवंदना दिली व अतिशय उत्साहात देशाचा 79वा स्वतंत्र दिवस चैत्यभूमीवर अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। आपणा सर्व बंधू भगिनींना आव्हान आहे, लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। मला जास्त फोकस बाकीच्यांना करा। ऑफिसर सैनिक महिला पुरुष मुलाच्या मानवंदना दिली आहे। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, सिंबल ऑफ द नॉलेज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक समता सैनिक दलाच्या कमांडरची आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पवित्र धम्म कार्याला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे प्रमुख ट्रस्टी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या पवित्र धम्म कार्याला आणि राजकीय कार्याला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय चेअरमॅन आदरणीय डॉक्टर हरीश रावलियाजी यांना जय करतो। संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर, केंद्रीय कार्यालय प्रमुख मुंबई चे आदरणीय ॲडव्होकेट एस.के. भंडारे साहेब, केंद्राचे राष्ट्रीय सचिव आदरणीय बी.एम. कांबळेजी, हेडक्वार्टरचे सचिव असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय डी.एम. आचार्यजी, असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय अशोकजी कदम, मुंबईचे अध्यक्ष आदरणीय विराजजी वानखडे आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी, मुंबई महिला अध्यक्ष आदरणीय चंद्रताई कासले आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी, पूजनीय भजंत यांचा भिक्षू संघाला पूजनीय भजंत भिक्षू संघाचे सचिव आदरणीय
विशुद्ध ज्योतिषी आदरणीय श्रद्धाबाईजी, आदरणीय धम्मप्रियाजी, पवित्र बसू संघाला विनंती अभिवादन. आजच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पोलीस प्रशासन, सर्व पदाचार्य, माजी सामने, केंद्रीय शिक्षक, सर्व झोनचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व माझे बहादूर सैनिक सर्वांना जय भीम करतो. महाराष्ट्राचे सचिव आदरणीय रवींद्रजी इंगळेजी, वंदना सावंत, मोहन सावंत आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी. मी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांना विनंती करतो की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यूला पुष्पहार अर्पण करावा. पूजनीय भजंत धम्मप्रियजी यांना विनंती करतो, श्रद्धापालजी यांना विनंती करतो, पूजनीय भजंत विशुद्धीपती यांना याचना करतो की आपण या ठिकाणी पुष्पाने पूजा करावी. पवित्र भिक्षू संघाला या ठिकाणी विनंती आहे की आपण पुष्पाने पूजा करावी. चैतन्य पुस्तकाचे आदरणीय राजेंद्र सत्वदेव, श्रद्धापाल भंतेजींना याचना आहे की आपण पुष्पपूजा करावी. विशुद्धीपतींना याचना आहे की आपण पुष्पपूजा करावी. या ठिकाणी डॉक्टर हरीशजी रावलिया यांना विनंती की आपण मेणबत्ती प्रज्वलित करावी. ॲडव्होकेट एस के भंडारेजी यांना विनंती आहे की आपण अगरबत्ती प्रज्वलित करावी. एस के भंडारे साहेब हे अगरबत्ती प्रज्वलित करत आहेत. त्याचे प्रमुख आदरणीय जयदेव मागे चला, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नाते आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर ध्वजारोहण करत आहेत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय भीम, जय भीम. जनरल सलाम देगा, सलाम ले गो. Group या नंतर PM कांबळे साहेबांचं स्वागत केलं जाईल. यानंतर आदरणीय भिकाजी कांबळे साहेब राष्ट्रीय सचिव यांचं स्वागत करत आहेत. आदरणीय अशोक जगताप, सन्माननीय स्टाफ ऑफिसर आदरणीय DM आचार्य साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आदरणीय भंडारे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. मुंबईच्या अध्यक्षा
सगळ्यांचं मुंबई केंद्र आणि महाराष्ट्र यांचं सर्व एक महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय महाराष्ट्र तसेच आपला वानकडे साहेब विलासजी वानकडे करतील. ज्यांचं प्रमोशन झाले ना वंदना सावंत लेफ्टनंट कर्नल मेच विश्व संघाचं स्वागत मेचे बाबूला विलास कांबळे करतील. विडी हिवराळेजी अश्विन खिल्लारे यांचं स्वागत आदरणीय या तारखेसाठी पट्टा धन्यवाद. नाश्ता दिला ते डॉक्टर अजितराव नाश्ता दिलेला आहे. 300 लोकांचा नाश्ता दिलेला आहे. उपमा शिरा आणि पोहा. थँक्यू. या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय थोडे पाठिया आदरणीय हे सांगत होते. पुस्तकाचं भांडारे साहेबांच्या पुस्तकाचं नाव आहे दुःख मुक्ती. आता प्रतित्य समुत्पाद त्या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय भीमराव आंबेडकर करतात. धुंदीच्या एक हातामध्ये द्या. धुंदीची हातामध्ये द्या. पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आजच्या टीमला एक चांगल्या प्रकारे जे सेवा देतात ते करण दादा इकडे कोणाचं चुकून स्वागत राहिला असेल नुकतेच सेवानिवृत्त झालेले आणि आमचे सहकारी आहेत. 4 सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुनील गाडे साहेब, जाधव साहेब, सरवगोड साहेब आणि माने साहेब. आपण यावं एक हे द्या. इकडे समोर इकडे महाराष्ट्र आणि समता केंद्राचे सर्व अधिकारी, आज आपण भारतीय संविधानाचं अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झाली या पडावामध्ये आपण आहोत आणि भारतीय स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झालेली आहे. या सगळ्या पूर्वसंध्येत बघितलं तर भारतीय स्वातंत्र्य म्हणजे आज आज 5:30 वाजता पहाटे 5:30 वाजता केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत धम्म आणि पाली विभागाच्या वतीनं प्रवचन मालिका आयोजित केली होती. भारत स्वातंत्र्य की सत्ता हस्तांतर या विषयावर मला लेक्चर देण्याचं प्रवचन करण्याची संधी पाली विभागाने दिली होती आणि त्याच्यात मी 6:30 ते 7:30 एक तास माझे विचार आणि संविधानाचा अभ्यासक म्हणून त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने एवढंच बोलेन की बाबा जे भारतीय सरकारचं जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यानंतर ब्रिटिश ही कंपनी होती, ब्रिटिश सत्ता होती, ती हस्तांतरण होतं. परंतु या हस्तांतरण केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हतं तर त्यात बाबासाहेब आंबेडकर हे आल्यामुळं केवळ सत्तेचं हस्तांतरण झालं नाही तर ते भारतीय स्वातंत्र्य मिळालं गेलं. कारण का भारतीय स्वातंत्र्य ही संपूर्ण नागरिकांना आणि अस्पृश्यांना स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने, त्यात मूलभूत अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून, सत्तेमधला सहभाग देण्याच्या दृष्टिकोनातून ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 पासून ते 1950 पर्यंत म्हणजे 1925 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधानाची स्थापना करूपर्यंत मंजूर करूपर्यंत दिलेला आहे. आणि अस्पृश्यता घालवली सगळी समानतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 गोलमेज परिषदेमध्ये 1930 ते 1932 पर्यंत जे काही योगदान दिलंय त्या अनुषंगाने जे कमी आव्हान दिलं होतं राखीव मतदारसंघाचं, परंतु राखीव मतदारसंघ महात्मा गांधींच्या उपोषणामुळे ते राखीव मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघ झालं. आणि आज देशभर सगळं चालते तर आपल्याला प्रतिनिधित्व, सत्तेमधलं प्रतिनिधित्व, शिक्षणाचं प्रतिनिधित्व, नोकरीतलं प्रतिनिधित्व, सगळे प्रतिनिधित्व या भारतीय संविधानानं स्वातंत्र्य म्हणजे केवळ
सत्ता हस्तांतरण झाले, सत्ता हस्तांतरण म्हणजे एकाकडून दुसरीकडे गेलं, पण तसं नाही. तर देशातल्या सगळ्या नागरिकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जे भारतीय संविधान जे निर्माण झाले त्या निर्माणाचं पहिलं वाक्य जे आहे की आम्ही भारतीय, हे जे मुद्दा आहे तो आम्ही भारतीय हे जे आहे, तर कुठल्याही देवाला कुठल्याही ईश्वराला नामुकाला नतमस्तक न होता संपूर्ण भारतीयाला ते स्वीकारलं गेलंय. आणि हे गमक जे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 साली जे काही मार्गदर्शन केलं होतं की बाबा हे जे संविधान आहे, हे संविधान जे आहे ते अंमलबजावणी करणारी माणसं जर चांगलं असतील तर संविधान चांगलं निघेल. अंमलबजावणी करणारी माणसं जर बरोबर नसतील तर कितीही संविधान चांगलं असलं तर ते बरोबर राहणार नाही. आजच्या या स्वातंत्र्याच्या या आणि संविधानाच्या 75 वर्ष अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एवढं सांगितलं की देशात असलेली सत्तेवर असलेली मंडळी आहेत, ही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांना कसं काउंटर केलं जाईल अशा प्रकारचं बघितलं जाते. मग बाबासाहेब आत्मविश्वास होते, त्यांनी संविधान लिहिले. बाबासाहेब 3 कलरचा जो तिरंगा आहे तो आमच्यासाठी अशुभ आहे, गोधडी आहे, अशा प्रकारची संबोधन करणारी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेवर आलेली आहेत. त्यांना हे सगळ्या नागरिकांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, जे मूलभूत अधिकार दिले त्याचं छीन घेण्यासाठी मग शिक्षण, नोकरी, रोजगार या सगळ्यामध्ये, तर त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे एवढंच नाही तर महाबोधी महाविहार, जन्मभूमी आणि दीक्षाभूमी याच्या आंदोलनासाठी कालच आपल्या सगळ्यांना पत्रकारावर दिलेला आहे. तर आपल्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे आंदोलन करावं लागेल. कारण ही जी आपली अस्मितेचं ठिकाण आहेत आणि जे जागतिक बौद्धांचं या निमित्तानं आज 15 ऑगस्ट आहे स्वातंत्र्य निमित्तानं भारतीय बौद्धांचं जे स्थळ आहे महाबोधी महाविहार, याच्यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बुद्धिस्ट म्हणजे ट्रस्टी कार्याध्यक्ष यांचं सुद्धा नाव त्यात 18 लोकांची कमिटी करण्यात आली, पण त्याच्यामध्ये नाव घेतलं नाही. त्यामुळं आम्ही हे सरकारच्या माध्यमातून असं आजच्या तारखेच्या माध्यमातून की बुद्धिस्ट पिढ्याचे प्रतिनिधी म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना आपण जर देणं गरजेचं आहे. असं या निमित्तानं मी बोलू इच्छितो की स्वातंत्र्याच्या निमित्तानं स्वातंत्र्याच्या दिलंय जे सगळ्या ह्याच्यात आपल्याला बांधून ठेवलंय. जाती पाती सगळ्या जरी असल्या तरी एका राष्ट्रामध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे, जातीचा अंत करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब एवढ्या 2014 पासून मार्गक्रमण करत आहेत. आणि जे महाबोधी महाविहाराचं आंदोलन आहे, दीक्षाभूमीचं आंदोलन आहे, जन्मभूमीचं आंदोलन आहे, या आंदोलनासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बोर्ड ट्रस्टीनं निर्णय घेतला किंवा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे. आणि हे आपल्याला भारतीय बौद्ध महासभा, समता विज्ञान आणि भिक्षू संघ या संयुक्त विद्यमानात आपल्याला रणकंदन करावे लागेल. अशा प्रकारची या स्वातंत्र्याच्या निमित्तानं आणि भारतीय संविधानाचं जर संरक्षण करायचं असेल, रक्षण करायचं असेल तर आपल्याला प्रसंगानं जर रस्त्यावर याची पाळी आली तरी आपण ते येऊया. अशा प्रकारची आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या वतीनं शुभेच्छा देण्याचे प्रसंग आहे आपल्याला विनंती करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. या ठिकाणी मोदी कसं मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय पंढरे साहेबांनी. त्यानंतर डॉक्टर हरीश चिरावलिया. आजादी बिना खड़क बिना ढाल, भारत में बाबा भीम तूने कर दिया कमाल. इस देश की ये 79वीं आजादी हम लोग मना रहे हैं, स्वतंत्रता दिन मना रहे हैं हम लोग. 79 साल हो गया. कम लोगों को मालूम होगा कि ये आजादी देने के पीछे डॉक्टर बाबा साहब का बहुत बड़ा हाथ था. बाबा साहब ने यदि अंग्रेजों को कन्विंस नहीं किया होता तो शायद ये देश को इतना जल्दी आजादी नहीं मिलती थी. बाबा साहब ने कन्विंस किया कि ये देश को आपको आजादी देना पड़ेगा और इसी बलबूते पे बाबा साहब ने यहाँ साइमन कमीशन को बुलाया. साइमन कमीशन को इनवाइट करने के लिए, उनको ये यहाँ जो लाने के लिए बाबा साहब का बहुत बड़ा हाथ था. और बाबा साहब ने ये साइमन कमीशन आने के बाद में बाबा साहब के बिना दूसरा कोई लोग नहीं गया था. हमारे ही कुछ लोग गए थे और साइमन कमीशन को ये अंग्रेजों को यानी उनको कन्विंस करना पड़ा कि भाई देखो हमारे देश में इतने सारे जो हमारे जो पददलित लोग हैं उसके बारे में तुमको ध्यान देना पड़ेगा. और ये सब बातें जो है बाबा साहब ने पहले ही साइमन कमीशन को बता दी थी और ये बातें बहुत कम लोगों को पता है. तो बाबा साहब यदि नहीं होते तो इस देश को आजादी भी नहीं मिलती और आजादी के लिए झगड़ना पड़ता था. तो बाबा साहब का इस देश में जो योगदान है, ये लोग बता रहे हैं कि बाबा साहब कुछ योगदान नहीं है, लेकिन बाबा साहब को इस आजादी में सबसे बड़ा योगदान है. अभी जो सत्ता पे है, जो सत्ता पे कुर्सी पे बैठे हैं, ये लोगों ने आजादी के लिए कोई भी काम नहीं किया. ये तो छुपे हुए थे अपने घर में, ये तो छुपे, उसने कभी आजादी की लड़ाई नहीं लड़ी.
आज हमारे लिए आजादी के लिए स्वतंत्रता दिवस है, वो खुशी का दिन है, लेकिन हमारे लिए एक दुख का दिन है, क्योंकि आजादी के लिए हमारे लाखों करोड़ों जो जवान है शहीद हो गए। तो ये जब इतने सारे जवान लोग हम शहीद हो गए तो उसमें ये आरएसएस वाले या जो अभी सत्ता पे बैठे हुए हैं उसका कोई योगदान नहीं था, ऐसा मैं यहाँ जाहिर करना चाहता हूँ खुलेआम। तो बाबा साहब का ये देश में जितना योगदान रहा है ऐसा योगदान कभी किसी का नहीं रहा। आज के दिन एक दूसरी भी एक खुशखबरी है, अन्ना भाऊ साठे हमारा जो आंदोलन में बहुत गति दिया, वो अन्ना भाऊ साठे का आज जन्मदिन है। अन्ना भाऊ साठे का आज जन्मदिन है, तो उसके लिए भी हम आपको शुभेच्छा देते हैं। बस इतना कह के मेरी वाणी समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय, जय हिंद। धन्यवाद। महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना करून आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आणि चैत्यभूमीच्या परिसरामध्ये झेंडावंदन करत असताना उपस्थित पूज्य भंतेजी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समता सैनिक दल आणि बंधू आणि भगिनी, देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या जो 89वा स्वातंत्र्य दिन सुरुवात होत आहे त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। देशाचं स्वातंत्र्य, देशामध्ये समता, न्याय व्यवस्था ही अखंड येणाऱ्या काळामध्ये अशीच राहो अशी मी आशा व्यक्त करतो। अनेक जेव्हा 15 ऑगस्ट येतो त्यावेळेला काही जण विचारत असतात बाबासाहेबांचं योगदान काय। बाबासाहेबांची विचारसरणी अलग होती। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या संग्रामामध्ये होते त्यांची विचारसरणी अलग होती। त्यांना वाटत होतं स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर देशाचे प्रश्न सुटून जातील, देश स्वतंत्र झाल्यावरती दुसऱ्या समस्या राहणार नाही। परंतु बाबासाहेब म्हणत होते स्वतंत्र झाल्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याचं काय, आर्थिक स्वातंत्र्याचं काय। सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे छुआछूत, डिस्क्रिमिनेशन टू द SC ST वंचित समाज, त्यांना तुम्ही समानता कशी देणार हा बाबासाहेबांचा प्रश्न होता। स्वातंत्र्याबरोबर हे देखील विषय घ्यायला पाहिजे, ही बाबासाहेबांची आग्रही भूमिका होती। 75 वर्षानंतर देखील आज देशाला स्वातंत्र्य 79 वर्ष झाली, वर्ष अमृत महोत्सव आहे। परंतु आज पण देशामध्ये समता स्थापन झालेली नाही। आजही डिस्क्रिमिनेशन आहे। एक समाज दुसऱ्या समाजाला एका द्वेष भावनेने बघतो, एका मायनॉरिटीजला दुय्यम नागरिकत्वाने बघितल्या जाते। ह्या संपूर्ण देशामध्ये जे उद्दिष्ट साध्य व्हायला पाहिजे स्वातंत्र्याच्या नंतर ते साध्य झालेलं नाही। म्हणून बाबासाहेबांची आठवण येते की बाबा समता स्थापन करायचं असेल स्वातंत्र्याबरोबर तर समतेचा विचार घेऊन जायला पाहिजे, आर्थिक समता या देशामध्ये निर्माण करायला पाहिजे।
26 नोव्हेंबर 1950च्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणत आहेत, सामाजिक व्यवस्था तर इकडची बदलली, समता आणली, आर्थिक विषमता गेली तरच त्या देशाला भवितव्य आहे, नाही तर हा समाज कधीतरी उठेल, रिव्होल्ट करून उठेल आणि जो काय लोकशाहीचा डोलारा आहे तो उद्ध्वस्त करेल. हा गांभीर्यपूर्ण बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या सभेमध्ये शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी दिली. स्वातंत्र्याची मुवमेंट सुरू होण्यापूर्वी, स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होण्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक जण शहीद झाले. भगतसिंगांचं नाव आहे. त्यांच्या नंतरच्या अनेक जण शहीद झालेले आहेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. त्यांना देखील आज अभिवादन मी करतो. परंतु ह्याच्या पूर्वी बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1930ला ब्रिटिशांना बाबासाहेबांनी सल्ला दिला होता की सामाजिक व्यवस्था या देशामधली बदलावी लागेल तुम्हाला, तुम्ही आमच्यावरती एवढे राज्य केलेलं. सामाजिक विषमता तुमची गेलेली नाही 150 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही जो योग्य प्रमाणे निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही. त्यामुळे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब म्हणतायत की ब्रिटिशांनी आमच्या देशातून निघून जावं. आमचे जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे प्रश्न आहेत ते आम्ही आमचे सोडवण्यामध्ये तयार आहोत. हा नारा बाबासाहेबांनी महात्मा गांधींच्या अगोदर दिला होता. ह्याचं देखील मी आज तुम्हाला स्मरण करून देतो. म्हणून या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं. देशाचा इतिहास हा गुलामगिरीचा आहे. जे सत्य आहे ते मांडावं लागेल. या देशामध्ये अनेक जणांनी राज्य केलेलं आहे, देशाला गुलामगिरीमध्ये टाकलेलं आहे. बौद्ध राजांच्या काळामध्येच हा देश एकसंघ होता, एक छत्री होता, सम्राटांचं राज्य होतं. परंतु त्यानंतरचे जे आलेले 700 वर्ष या देशामध्ये मुसलमानांनी राज्य केलेलं आहे. 150 वर्ष इंग्रजांची आहेत, डच आहेत, त्याच्यामध्ये नंतर आलेले, डच आधी आलेले आहेत. त्या सगळ्यांनी ह्या देशावरती राज्य केलेलं आहे आणि देशाला, देशातील जनतेला गुलामीमध्ये टाकलेलं आहे. म्हणून एवढ्या वर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्य हे अबाधित राहणं हे गरजेचं आहे. ज्या उद्देशाने स्वातंत्र्यामध्ये भाग घेतला, शहीद झाले, ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, वेलफेअर स्टेटची कल्पना मांडली त्यांनी, ते आज होताना दिसत नाही. किंबहुना आपला प्रवासच, देशाचा प्रवास हा उलट्या बाजूने सुरुवात झालेला. जो प्रगतीच्या मार्गाने जायला पाहिजे होता तो अधोगतीच्या मार्गाने अधोगतीच्या मार्गाने जायला सुरुवात झाली. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारमध्ये बसलेले 2014 पासूनच्या सरकारची आहे, की ज्याने सत्तेसाठी ते तडजोडी केल्या, संविधानाचा अंमल न करता कशाही येन केन प्रकारे आम्हाला सत्ता मिळावी ह्याच्यासाठी त्यांनी झगडले, कूटनीती केली आणि सत्तेवरती बसले. हे आपण जाणताय. गेल्या आठवड्याभराच्या बातम्यांमधून आणि बाहेर आलेल्या एव्हिडन्सच्या माध्यमामधून हे साबित झालेलं आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून
बोगस मतदार याद्यांच्या माध्यमामधून हे केंद्र सरकार राज्य सरकार बसलेली आहे. जेणेकरून आपलं स्वातंत्र्य हिरावलेलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बोलतो, मतदानाच्या अधिकारातून आपलं सरकार स्थापन करा. वन व्होट वन व्हॅल्यू हे बाबासाहेबांनी तत्व निर्माण केलं संविधानाच्या माध्यमामधून. त्यालाच हरताळा लावण्याचा आज प्रयत्न झालेला आहे. म्हणून या स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढावं लागेल. देशाच्या आणि आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, आपले हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी जागरूक राहावं लागेल. सरकारला पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती इलेक्शन्स घेणं आपल्याला भाग पाडावं लागेल, की जेणेकरून लोकांना जे मान्य आहे अशी सरकार या देशामध्ये बसतील आणि देशाची प्रगती होईल. 47 मध्ये आपण स्वतंत्र झालो, त्याबरोबर अनेक देश स्वतंत्र झाले हे आपल्याला सांगू इच्छितो. अनेक एशियन मधले देश स्वतंत्र झाले. चायना 49 मध्ये झालेला आहे, पाकिस्तान झालेला आहे, बांगलादेश झालेले आहे. परंतु ह्या काळामध्ये ते देश पुढे निघून गेले आणि आपण मागे राहिलो हे आजचं वास्तव्य आहे, स्वीकारावं लागेल. आपली देखील प्रगती व्हायला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये झालेली नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण ती प्रगती साध्य करू. अशा प्रकारचं वचनबद्ध होणं गरजेचं आहे असं मी समजतो. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. मी इकडेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. साहेबांनी जो उल्लेख केला बाबासाहेब आंबेडकरांचा, फार पूर्वीच म्हणलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर 15 मे 1915 साली वयाच्या 25व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात शोध निबंध लिहिलाय आणि तो देशाच्या वेशीवर मांडलेला आहे. उमेद सिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा भगतसिंगाचं नाव साहेबांनी घेतलं. त्याच्यानंतर मग उधम सिंग आहेत, त्याच्यानंतर राजगुरू आहेत, त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद आहेत, जे आपल्या समयाशी कनेक्ट होते ते त्यांच्याच नावानं पार्टी पण काढली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांनी की सगळ्यात पहिलं जे कोणी आंदोलन केलं असेल तर बिरसा मुंडांनी केलेला, आदिवासी, बरोबर. त्यामुळं त्या सगळ्यांना जे शहीद झालेले सगळे मंडळी आहेत आणि जालियनवाला बागमध्ये त्याच्यासाठी खूप सगळे झाले, तर त्यांना आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पित करू, 2 मिनिटं स्तब्ध राहू. ज्यांनी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा ज्यांनी उभा केला त्या सगळ्यांना म्हणजे त्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पण ह्या सगळ्यात स्वातंत्र्याच्यासाठी होते. सत्ता हस्तांतरण आणि स्वातंत्र्य ह्या 2 महत्वाचे फरक समतेसाठी. तर या सगळ्यांना आदरांजली म्हणून 2 मिनिटं आपण स्तब्ध राहून आदरांजली अर्पित करायची. त्याच्यानंतर बँड पथक आणि समता सैनिक दल अशोक स्तंभाला मानवंदना देईल. बँड पथकाचं निरीक्षण म्हणजे नवीन ड्रेस 15 ऑगस्टला आपण हा पहिलाच दिवस आहे, नवीन सगळा ड्रेसिंग केलेला दिवस आहे, तर त्याचं निरीक्षण सुद्धा साहेब करतील मार्चच्या वेळेला आणि नंतर मग आपण पुढं मार्गदर्शन करू. धन्यवाद. या ठिकाणी आपले एक सैनिक होते, नायगावमध्ये हंडीच्या तालुक्याचे अध्यक्ष होते, सक्रिय बोधाचार्य आणि माझगाव दादरमधला सक्रिय कार्यकर्ता, ज्याने घराघरामध्ये विरोध पत्कारून त्याने प्रामाणिकपणे काम केले, ते निधन झाले. त्यांच्या मिसेस या ठिकाणी आलेले आहेत, जाधवताई. तर मी भीमरावसाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. धर्मध्वज दिलेले आहे त्याने. प्रत्येक पौर्णिमेला वंदना चित्रपटाला दादरमधल्या महिलांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी वंदना चित्रपट घेतलं. अशा संतोषजी जाधव यांना आणि संपूर्ण जडजे सहित
दिवंगत संतोष जाधव आणि संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करणार. 2 मिनिटं सक्त जागेवरती उभं राहायचं आहे. परेड सावधान. साधू साधू साधू. चुकून कोणाचं नाव झालं असेल त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम सूत्रसंचालन मध्यभागी दाखवणारे करुणा सागर शाक्य तथागत सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रिय करतो आणि भारतीय बौद्ध महासंघाच्या राष्ट्रीय चालक मुंबई महिला पुरुष झोन सर्व पदाधिकारी संपर्क सैनिक आणि विशेष करून ज्यांनी उत्कृष्ट सहकार्य सूचना केलेला आहे ते तुम्ही व्यवस्थापक आयुष्यमान प्रदीप कांबळे साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी सर्वांचं पण अभिनंदन करतो, स्वागत करतो. नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्वांनी नाश्ता करायचा आहे आणि आतमध्ये विषयाला बसायचं आहे. सात ऑफिसर, 84 सैनिक, बैंड पदक के 1 ऑफिसर और 19 बैंड पदक आज के परेड के लिए और मानवंदन के लिए हाजिर है.
तुम्ही रिलॅक्स मध्ये जा. झाले सगळे इथे सातचा कसा रिपोर्ट दिला? 7 आहे इथे. विश्राम चंद्र सलामी द्यायचा. सलामी दो. करायची. विश्राम. Right, विश्राम. जय सर. सत्ता सेंटर के 8 ऑफिसर और 102 सैनिक आज के परेड के लिए और मानव विसर्जन करें.